नमस्कार मित्रांनो, नर्सिंग आहे किशोर सीमा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर ANM स्टुडंटना विचारलेला प्रश्न. ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर आहे स्प्लीन. आपण बघूया. तर आपण त्याच्याबद्दल माहिती बघूया. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे क्वेश्चन ह्याच्यामध्ये आता तुम्हाला एक्झाममध्ये काय लिहायचं इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आपल्याला स्प्लीनचा आकार बघूया. आकार त्याचा किंचित लंबाकार आहे, लंबगोलाकार आहे. आकारमान किंवा साईज बघूया ह्याची. हा शेप झाला. स्प्लीन ही शरीरातील सर्वात मोठी लसग्रंथी असून हिचे आकारमान सुमारे 12 सेंटीमीटर लांब, 7 सेंटीमीटर रुंदी 7 सेंटीमीटर आणि जाडी जी आहे ते 2.5 सेंटीमीटर आहे. 12 सेंटीमीटर लांब, 7 सेंटीमीटर रुंद, 2.5 सेंटीमीटर जाड इतका आहे आकारमान. त्याच्यानंतर रंग हिचा गर्द जांभळा असतो. वजन हिचं सर्वसाधारण 180-200 ग्रॅम इतकं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थान बघूया तिचं. उदर पोकळीमधील डाव्या बाजूस श्वासपटल आहे. उदर जी पोकळी असते आपल्या त्याच्यामध्ये डाव्या बाजूस श्वासपटल व जठराच्या फंडच्या मागील बाजूस आहे. त्याच्यानंतर पोकळीमध्ये डाव्या बाजूस श्वासपटल व जठराच्या फंडच्या मागील बाजूस आहे. वरील व मागील बाजूस श्वासपटल, पुढील बाजू जठराचा फंडस. मध्यभागी काय आहे? पँक्रियाज व डावे मूत्रपिंड आहे. लेफ्ट किडनी आहे मध्यभागी. तर मध्यभागी जेव्हा तुम्ही लिहाल, मी लिहिलं नाही तर असं डॉट करून पुढे लिहायचं आहे, अंडरलाईन करायचे. त्याच्यानंतर आहे पँक्रियाज व डावे मूत्रपिंड आहे. बाजूला काय आहे त्याच्या? तर 9व्या, 10व्या व 11व्या क्रमांकाच्या आपल्या बरगड्या असतात ना, रिब्स, त्या आहेत बाजूला. तर बाजूस लिहून डॉट करून मग अंडरलाईन करून पुढे लिहायचं आहे. आतील बाजूस काय आहे? तर मोठ्या आतड्यांचे डाव्या बाजूचे वळण आहे. ठीक आहे. असं तिचं स्थान आहे. थोडक्यात माहिती बघूया. स्प्लीनचा वरील पृष्ठभाग हा उदर आवरण असतं ना, पेरोटिनियम, त्याने झाकलेला असून त्याखाली पिल्लेवरील फायब्रो इलास्टिक पिल्ला आवरणाचे फायब्रस टिश्यू खाली पिल्लेमधील भागात पसरल्याने तिचे अनेक विभाग तयार होतात. ठीक आहे. स्प्लीनचे या विभागामध्ये असणाऱ्या पदार्थास स्प्लिनिक पल्प असे म्हणतात. जे फायबर टिश्यू खाली पिल्लेमध्ये भागात पसरल्याने तिचे अनेक विभाग तयार होतात त्या भागाला काय बोलतात? स्प्लिनिक पल्प असं म्हणतात. पिल्लेचा खाली पृष्ठभाग आंतरवक्र असून त्याच्या मधल्या भागास हायलम असं म्हटलं जातं. आणि स्प्लीनच्या हायलममधूनच रक्तवाहिनी व मज्जातंतू आत येतात व बाहेर जातात. पिल्लेला रक्तपुरवठा कुठून होतो? ठीक आहे. तर एप्लिनिक आर्टरीमार्फत पिल्ले शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. ह्या ठिकाणी केशवाहिन्या नसल्याने स्प्लिनिक पल्पचा प्रत्यक्षपणे रक्ताशी संपर्क येतो. म्हणजे काय होतं? एप्लिनिक आर्टरी जी असते तिच्यामार्फत पिल्ले शुद्ध रक्ताचा रक्तपुरवठा होतो व या ठिकाणी केशवाहिन्या म्हणजे कॅपलरीज नसल्याने, केशवाहिन्या ज्या असतात त्या नसल्याने स्प्लिनिक पल्पचा प्रत्यक्षपणे रक्ताशी संपर्क येतो. ठराविक अंतराने पिल्लेच्या आवरणास येणाऱ्या आकुंचनामुळे अशुद्ध जे रक्त असतं ना ते स्प्लिनिक जे रक्त असतं ते स्प्लिनिक व्हेनमार्फत, स्प्लिनिक आणि पोर्टल व्हेनमार्फत यकृताकडे पोचवलं जातं. तर ते तुम्ही लिहायचं आहे. यकृताकडे पोचवलं जातं स्प्लिनिक आणि पोर्टल व्हेनद्वारे. ठीक आहे. हे पुढे मेन्शन मी तुम्हाला सांगेन काय लिहायचं आहे ते. तर स्प्लिनिक व पोर्टल व्हेनद्वारे यकृताकडे पोचवलं जातं ते लिहायचं आहे तुम्हाला. स्प्लीनचे कार्य, फंक्शन ऑफ स्प्लीन बघूया आपण. तर पहिलं आहे फॅगोसाइट्स. म्हणजे काय होतं? तर अस्वाभाविक आयुर्मर्यादा ज्या असतात, संपलेल्या तांबड्या रक्तपेशींची विल्हेवाट लावणे. अस्वाभाविक आयुर्मर्यादा म्हणजे ज्यांचं जीवन संपलेलं आहे, तांबड्या रक्तपेशींची विल्हेवाट लावण्याचं काम करतं. त्याच्यानंतर त्याच्यामधलं जो आहे तांबड्या ज्या रक्तपेशी असतात, ज्या आपल्या रेड ब्लड सेल असतात, त्यांचं विघटन करून त्यातील बिलिरुबिन, लोह, आयर्न स्प्लिनिक व पोर्टल व्हेनमार्फत लिव्हरकडे पोचवणं. ते मगाशी तुम्हाला म्हटलं ना इथे लिहायचं राहिलं तेच लिहायचं. स्प्लिनिक व पोर्टल व्हेनमार्फत लिव्हरकडे पोचवणे. तांबड्या रक्तपेशींचे विघटन करायचं आहे. त्यातील बिलिरुबिन व लोह, आयर्न स्प्लिनिक पोर्टल व्हेनमार्फत लिव्हरकडे पोचवण्याचं कार्य करतं स्प्लीन. त्याच्यानंतर इतर रसग्रंथीप्रमाणे जंतू, मृत पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स यांना खाऊन विल्हेवाट लावायचे. जे इतर रसग्रंथी ज्या असतात त्या जसं काम करतात की मृत पांढऱ्याच्या WBC काउंट म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स असतात त्यांच्या त्या प्लेटलेट्स ज्या असतात डेथ झालेल्या
त्यांना खाऊन विल्हेवाट लावायची. हे काम स्प्लीन करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इतर लसग्रंथीप्रमाणे स्प्लीनमध्ये आतमध्ये शिरणारी ॲफरंट लिम्फॅटिक वेसल्स नाही आहेत ह्यामध्ये. इतर लसग्रंथीमध्ये ज्या स्प्लीनमध्ये आतमध्ये शिरणारे ॲफरंट लिम्फॅटिक वेसल्स ज्या असतात त्या नाही आहेत. आणि ते स्प्लीनमधून बाहेर पडणार, फक्त आत नाही आहे म्हणजे आतमध्ये जाणारे, तर स्प्लीनमधून बाहेर पडणारी लिम्फॅटिक वेसल असल्याने लिम्फॅटिक सिस्टीममार्फत पसरणाऱ्या रोगात स्प्लीन बळी पडू शकत नाही. म्हणजे आतमध्ये जाणारे जे ॲम्फरेट लिम्फॅटिक वेसल्स असतात त्या नाही आहेत, फक्त बाहेर पडणार आहे. त्यामुळे स्प्लीन काय होतं, तर कुठल्याही रोगास बळी पडत नाही. त्याच्यानंतर रक्तस्रावमध्ये म्हणजे जेव्हा रक्तस्राव होतो, ठीक आहे, तर रक्तस्रावामध्ये जेव्हा तातडीच्या वेळी वेळेस पुरवठा करण्यासाठी म्हणजे रक्तस्राव सुमारे 350 मिली रक्ताचा साठा जेव्हा ब्लिडिंग होतं किंवा ॲक्सिडेंटली अपघाताने जेव्हा ब्लिडिंग होतं जेव्हा सुमारे 350 मिली रक्ताचा साठा तातडीच्या वेळेस पुरवठा करण्यासाठी उपलब्ध असतो स्प्लीन. अतिरक्तस्राव झाल्यास सिम्पॅटिक मज्जा पुरवठ्याच्या उत्तेजनाने तिला येणाऱ्या आकुंचनाद्वारे तिच्याकडे रक्ताचा साठा रक्ताभिसरणात सोडला जातो स्प्लीनमार्फत. ठीक आहे. स्प्लीनमध्ये लसपेशी लिम्फोसाईटची निर्मिती होते. शरीरामध्ये रोगजंतूचा प्रवेश झाल्यास यामध्ये टी व बी लिम्फोसाईट जे असतात तुम्ही ऐकलं असतील, त्या कार्यान्वित होऊन रोगजंतूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतात. टी व बी लिम्फोसाईट्स असतात त्या काय करतात, तर रोगजंतूविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात. त्याच्यानंतर गर्भाच्या स्प्लीनमध्ये तांबड्या रक्तपेशींची निर्मिती होते व बाळाच्या जन्मानंतर ती बंद होते. गर्भाच्या स्प्लीनमध्ये जे आईच्या पोटात असतं त्या बाळामध्ये काय होतं, तांबड्या रक्तपेशींची निर्मिती होते. बाळाच्या जन्मानंतर ती बंद होते. तसंच प्रौढ व्यक्तींमध्ये कोणत्याही कारणाने अस्थिमज्जात तांबड्या रक्तपेशींची निर्मिती होत नसल्यास कमी होत असल्यास स्प्लीनमध्ये तांबड्या रक्तपेशींची निर्मिती होते. अगर प्रौढ व्यक्तींमध्ये कोणत्याही कारणाने बोन मॅरो असतात त्याच्यामध्ये तांबड्याच्या रक्तपेशी असतात, रेड ब्लड सेल, ह्या पेशींची जर निर्मिती नाही झाली तर किंवा कमी होत असली तर ती स्प्लीनमध्ये तांबड्या रक्तपेशींची निर्मिती होते. त्याच्यानंतर मलेरिया, टायफॉईड, ट्युबरक्युलोसिस, ब्रुसेलोसिस यासारख्या आजारांमध्ये स्प्लीनचा आकार वाढतो. मलेरिया, टायफॉईड, ट्युबरक्युलोसिस, ब्रुसेलोसिस जे आजार आहेत त्याच्यामध्ये काय होतं, स्प्लीन असतो त्याचा आकार वाढतो. त्या स्प्लिनोमेगॅली असं म्हटलं जातं. ठीक आहे. तुम्ही ऐकलं असं स्प्लिनोमेगॅली. ही स्प्लीनची डायग्राम आहे. ठीक आहे. कॅप्सूल्स, ठीक आहे, ट्रॅबेक्युलर, व्हाईट पल्प, आर्टरी, व्हेन, रेड पल्प. तर अशा प्रकारे हे स्प्लीनचं डायग्राम आहे, तर ते तुम्ही काढू शकता. जर 5 मार्काला प्रश्न विचारला तर डायग्राम 2 मिनिटात काढून तुम्हाला माहिती त्याची लिहायची आहे. तर तुम्हाला स्प्लीन जर लिहायचं असतं तर 5 मार्काला प्रश्न आला तर लिहिताना काय करायचं आहे, स्प्लीनमधली त्याचं स्थान वगैरे लिहायचं आहे, आकार, रंग, कलर लिहायचं आहे. हे लिहायची गरज नाही तुम्हाला. थोडक्यात ही माहिती तुम्हाला तुमच्या शब्दात मांडता येईल ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर स्प्लीनचं कार्य इम्पॉर्टंट आहे किंवा कधी कधी स्प्लीनचं फंक्शन विचारलं जातं तर ते छानपैकी डायग्राम काढून किंवा तुम्ही लिहू शकता. कार्य लिहिताना, फंक्शन लिहिताना अशा प्रकारे. फक्त जर फंक्शन विचारलं तर डायग्राम काढून तुम्ही लिहू शकता. शक्यतो हा कमी प्रश्न विचारला जातो, पण विचारले जाण्याची शक्यता असते त्याच्यावर माहिती असायला पाहिजे. कारण प्रश्नपत्रिका आहे, कुठला कधी प्रश्न विचारतील माहीत नाही, तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवला होता. अजून बरेच व्हिडिओ यायचे आहेत. लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.